छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर बसून आंदोलन करणारे मनोज जरांगे आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आंदोलन संपलं असलं तरी त्यांच्या कृतीवरून उसळलेला रोष थांबलेला नाही. आंदोलनादरम्यान मनोज जरांगे यांनी पुतळ्यासमोर थुंकल्याचा गंभीर आरोप आहे. ही घटना केवळ अनुचित नाही तर महाराजांचा सरळ अपमान मानला जात असून संपूर्ण देशाच्या अस्मितेला धक्का देणारी आहे. जर हाच प्रकार एखाद्या परप्रांतीयाने केला असता तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला असता, रस्ते धगधगले असते, घोषणाबाजी झाली असती, निदर्शने झाली असती. पण स्वतः मराठी माणसाने छत्रपतींच्या पुतळ्यासमोर थुंकणं ही लाजिरवाणी आणि संतापजनक बाब आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांना छत्रपतींच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्याचा अधिकार नाही, अशी भावना समाजात ठामपणे व्यक्त होत आहे. त्यांच्या कृतीमुळे आज समाजात अस्वस्थता आहे आणि तो पुतळा हटवावा अशी मागणी जोर धरते. मनोज जरांगे यांनी आंदोलन संपवलं असलं तरी त्यांनी निर्माण केलेला हा कलंक सहज पुसला जाणार नाहीये. छत्रपतींनी आयुष्यभर पराक्रम, स्वाभिमान आणि न्याय यांचा आदर्श ठेवला. त्यांच्या पवित्र पुतळ्यासमोर थुंकून अवमान करणं हे घोर अपराधच आहे. हा अपमान महाराष्ट्र विसरणार नाही आणि माफही करणार नाही.